नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात। आता जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भामध्ये मी काल एक व्हिडिओ तुम्हाला शेअर केला होता। तुम्ही बऱ्याच महिलांनी तो पाहिला असेल, काही महिलांनी तो व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल। आता ह्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये काय माहिती दिली ती थोडक्यात सांगते आणि आता परत आपल्याला GR कधी येणार त्याच्यावर आता माहिती देणार आहे। आज आहे मंत्रिमंडळाची बैठक, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। आता ह्याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 2 हप्ते वितरण होणार का हेही माहिती देणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, काल जो व्हिडिओ मी रात्री शेअर केला त्याच्यामध्ये आपला जो जुलै महिन्याचा जो GR आला होता ना तो शासनाच्या पोर्टलवरून डिलीट झालेला आहे। तिथून तो त्यांनी GR मागे घेतलाय। मग आता ह्याचा अर्थ असं होऊ शकतो की जुलै आणि ऑगस्ट आपल्याला हे 2 हप्ते सुद्धा येऊ शकतात। पण आता ह्याच्यामध्ये आज आहे आपल्या मंत्रिमंडळाची बैठक। आता ही बैठक आता ही 1 वाजताची बैठक आहे आपली मंत्रालयामध्ये, आपल्या महायुती सरकारची मंत्रिमंडळाची। आता ह्याच्यामध्ये काय निर्णय घेतला जातो, कारण बघा आज जरी तिथं निर्णय झाला तरी सुद्धा लगेच GR प्रसिद्ध होत नाही। GR आपल्याला साधारण बुधवारी येतो, कारण मागच्या वेळेस असंच झालं होतं, मंत्रिमंडळामध्ये मंगळवारी निर्णय झाला आणि GR बुधवारी प्रसिद्ध केला। तर आजही तसंच होण्याची शक्यता आहे। आज तिथे जो काही आहे तो निर्णय घेतला जाईल आणि त्याच्यानंतर जर आज रात्री GR आला तर मग मी तुम्हाला आज रात्री माहिती देईल। पण आज रात्री GR नाही आला, उद्या GR प्रसिद्ध केला तर नक्कीच मी तुम्हाला ती माहिती उद्या देणार आहे की आपल्याला जुलैचाच GR आलेला आहे का ऑगस्टचा पण त्याच्यामध्ये GR आलाय। मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, तुम्ही मला विचारलं होतं खूप वेळा की ऑगस्टचं वितरण होणार का। मी बोलले होते तुम्हाला पहिले शासनाला ऑगस्ट महिन्याच्या वितरणाचा GR काढावा लागेल आणि त्यानंतर मग त्यांना तसं वितरण करता येतं। तर तशीच ही प्रक्रिया आहे। जर सरकारने हा निर्णय घेतला असेल की आमच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींना जर त्यांना ओवाळणी द्यायची असेल ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा 1500 रुपये, तर मग तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट हे 2 हप्ते जे आहेत ते वितरित होऊ शकतात। पण मी परत सांगते, कोणी गैरसमज करून घेऊ नका। बऱ्याच महिला किंवा बरेच लोक असे आहेत जे योजनेचा लाभ घेत नाहीत। ते लोक मला व्हिडिओ न पाहता फक्त थंबनेल पाहून कमेंट करत असतात। त्यामुळे पहिलं थंबनेल नका पाहू, थंबनेल पाहून व्हिडिओ पहा। व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या काही कामाची माहिती नसेल किंवा मी काही फेक माहिती दिली असेल तर मला कमेंट करा ना। मी कधीच फेक माहिती देत नाही, कारण मी ही शासनाच्या अंतर्गत काम करते, त्यामुळे मी कधीच फेक माहिती देत नसते। त्यामुळे एकदा कमेंट करायच्या अगोदर समोरची व्यक्ती कोण आहे बघून तरी कमेंट करायला शिका, बरोबर ना। त्यामुळे आत्ताची जी माहिती होती आपली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपला जो शासनाचा GR काल पोर्टलवरून डिलीट झालेला आहे, तिथे आता नवीन GR जो प्रसिद्ध होणार आहे तो जुलै आणि ऑगस्ट 2 महिन्याचा होतो का फक्त जुलै महिन्याचाच होतो ते आपण पाहणार आहोत। ह्याची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे, कारण हे कुणालाच माहिती नाही की आज शासनाच्या त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जाणार आहे। मी सांगितलंय तुम्हाला आज 1 वाजता ही आपल्या मंत्रिमंडळाची बैठक आहे। आलं का लक्षात? सगळी माहिती घेऊनच मी माहिती देत असते, हे लक्षात घ्या नेहमीच। आणि बऱ्याच कमेंट आता मला येत आहेत, बऱ्याच महिला आपल्या चॅनलवर नवीन पण आलेल्या आहेत। आता मी आज विचार करते की लाईव्ह घेऊ दुपारी, मला शक्य झालं तर मी नक्कीच आज लाईव्ह घेणार आहे। म्हणजे महा-ID कार्ड संदर्भात सुद्धा खूप महत्त्वाची माहिती मिळालेली आहे, त्याच्यावरही मी व्हिडिओ शेअर करणार आहे। त्यामुळे अजूनही आपल्या या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर केलं नसेल तर करून घ्या, अशाच खात्रीपूर्ण माहितीसाठी। कारण आपल्या चॅनलवर कधीही फेक आणि चुकीची माहिती दिली जात नाही आणि कुठेही कन्फ्युजन क्रिएट केलं जात नाही। त्यामुळे शांत राहा, कोणीही अजिबात जे आहे ते काळजी करू नका। शासन जो काही निर्णय घेणार आहे तो आपल्यासाठी चांगलाच निर्णय असेल। आता बघूया की आपल्याला हे जुलै महिन्याचा हप्त्याचं वितरण होणार आहे का ऑगस्ट महिना पण त्याच्यामध्ये जे आहे ते इन्क्लूड कर। पण मला मिळेल, बरोबर ना। आता 1 मिळणार की 2 मिळणार हे तर आज बैठकीमध्ये निर्णय होईल तेव्हाच आपल्याला कळेल आणि GR प्रसिद्ध झाल्यावरच कळेल, बरोबर। पण आता ह्याच्यामध्ये जेवढे आपल्याला अपेक्षा असतात की चला आता GR डिलीट झालाय म्हणजे सरकार बहुतेक चांगला निर्णय घेईल, आमच्या सर्व लाडक्या बहिणींना गोड बातमी द्यावी सरकारने आणि 2 महिन्याचं वितरण करावं, हीच मी सरकारला आता या माझ्या व्हिडिओच्या अंतर्गत जी आहे ती विनंती करत आहे। बाकी सगळी माहिती तुम्हाला देत आहे। कमेंट करा, तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट करा। व्हिडिओच्या अंतर्गत कमेंट केल्यावर तुमच्या कमेंटवर मी उत्तरांचे व्हिडिओ शेअर करते। बऱ्याच विषयावर माहिती मिळालेली आहे आणि ते व्हिडिओ मी शेअर करणार आहे। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।